पुष्पा फेम रश्मिका मंदनाच्या चाहत्यांचा दिवस चांगला जाणार आहे, कारण तिनं सगळ्या चाहत्यांना दिवस खूप चांगला जाईल अशा शुभेच्छा दिल्यात। शिवाय सगळ्यांनी कामात आनंदी राहा असं सुद्धा सल्ला तिनं दिलेला आहे। विशेष म्हणजे ती रात्रभर शूटिंगमध्ये व्यस्त होती। महाराष्ट्राच्या हास्य कलाकारांच्या नावे ऐतिहासिक आणि मानाच्या क्षणाची नोंद होणार आहे। येत्या 9 मे रोजी नागपूरच्या नेहा ठोंबरे म्हणजेच महाराष्ट्र ठोंबरेबाई आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत। लंडनच्या प्रतिष्ठित रंगमंचावर ती कलाविष्कार सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे। बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडानं प्रचंड मेहनत करून 28 दिवसात 18 किलो वजन कमी केलंय। वजन कमी करण्यासाठी त्यानं फक्त मुबलक पाणी, ग्रीन टी आणि ब्लॅक टीचं सेवन केलं। जाट सिनेमामध्ये रणदीपनं खलनायकाची भूमिका साकारण्याचं ठरवलंय। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या वर्कआउटची झलक सोशल मीडियावर शेअर केलेली आहे। चाहत्यांची मनं जिंकलेली आहेत। या व्हिडिओवर रणवीर सिंग, ईशा देओल, बॉबी देओल आणि टायगर श्रॉफ यांनी कमेंट केली आहे। त्यांचं कौतुक केलंय। त्यांच्या फिटनेस आणि एनर्जीने चाहत्यांना नवीन प्रेरणा दिली आहे। सत्यकथेवर आधारित आता थांबायचं नाही या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला। चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। शिवराज वायचळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय। महाराष्ट्र दिनी 1 मे पासून चित्रपटगृहात हा चित्रपट पाहता येणार आहे।